महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न पेटलाय। इकडे ओबीसी, इकडे मराठे, नुसते भांडणं लावाय ठेवलेत जाती सगळे कसं विभक्ता येईल नाही एवढ्या गोष्टी फक्त करायसाठी या राजकारणासाठी या दोघांना बसवलंय। ते लक्ष्मण हाके काय बोलतायत एका व्हिडिओमध्ये बघा। तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे का नाही? ओबीसीचं आरक्षण भेटण्याचा संबंधच येत नाही। मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे का नाही? मराठ्यांना आरक्षण कशासाठी भेटायला पाहिजे? का मराठा आरक्षणाची लढाई नाही लढत, मराठा वर्चस्ववादाची लढाई। कॉन्स्टिट्यूशनला तो डायरेक्ट धडका देतोय, कॉन्स्टिट्यूशनची चौकट मोडायचा प्रयत्न करतोय तो माणूस, घटना चॅलेंज करतोय तो माणूस। काय बोलताय लक्ष्मण हाकेजी, मराठ्यांना आरक्षण नको? काय चाललंय? म्हणजे तुमचं ते तुमच्या पोरांना जे मिळणार ते मिळणार, मराठ्याच्या एखाद्या पोराला मिळालं तर काय तुम्हाला वावगं जातंय का? कसल्या जातीय राजकारणामध्ये तुम्ही अडकताय? तुम्ही माहिती फडणवीसांकडनं उभे केलेले हे जरांगे पाटील लोक म्हणतात की शरद पवारांकडनं उभे केलेले असणार, कोणी ना कोणीतरी तुमच्या पाठीशी असणार। असं कोणी दिजायला मोठं होत नाही ना, असं कोणी समाज एवढा लगेच येण्यासारखा पिसाळत नाही, मागे लागत नाही, कुठे ना कुठेतरी राजकीय पाठिंबा असतो। पण लक्ष्मण हाके साहेब, मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे। मी तुम्हाला आजही सांगतो, गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना ते मिळावं। त्यांच्याही पोराबाळांना काहीतरी त्यांचंही भविष्य चांगलं व्हावं, तुमचंच आम्हालाच सगळं मिळावं अशी स्वार्थी भावना नका ठेवू। आणि यातून समाजातलं ते तेढ तुम्ही वाढवता ना, हे वाढवू नका। हे निवडणुका निघून जातील, त्याच्यानंतर मात्र जे बाहेर तुम्ही पडाल मग ते सामाजिक गोष्टींसाठी अस्थैर्याचं असेल, एवढं लक्षात ठेवा प्रत्येकानं। कारण या गोष्टी निवडणुकीपुरतं फक्त झुंजवल्या जात आहेत, एवढं प्रत्येकानं लक्षात ठेवा।